मिरज प्रभाग 7 मध्ये रस्त्यांची चाळण, नवख्या उमेदवाराला निवडून दिले, आता पश्चाताप होतोय। प्रभागातील विकासाचा पुरता बोजवारा। महिला आणि बालकल्याण सभापती बानू मुसा जमादार यांच्या प्रभागात नागरिकांचा संताप। सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेच्या कारभाराचा आणखीन एक ढिसाळ नमुना समोर आला आहे। पहिल्याच पावसात मिरजेतील रस्त्यांची अक्षरशः चाळण झाली आहे। धक्कादायक बाब म्हणजे भाजपच्या महिला आणि बालकल्याण सभापती बानू मुसा जमादार यांच्या स्वतःच्या प्रभाग क्रमांक 7 मध्ये विकासाचा पुरता बोजवारा उडालेला आहे। कोट्यावधी रुपयांचा निधी गेला कुठे, असा संतप्त सवाल आता नागरिक विचारत आहेत। नवख्या उमेदवाराला निवडून दिलं, पण आता मात्र नागरिकांवर पश्चाताप करण्याची वेळ आली आहे। मिरज प्रभाग क्रमांक 7 जिथे जनतेनं मोठ्या अपेक्षेनं भाजपाच्या 4 उमेदवारांना निवडून दिलं, त्यामध्ये सांगली मिरज आणि कुपवाड महानगरपालिकेच्या महिला आणि बालकल्याण सभापती बानू मुसा जमादार यांचाही समावेश आहे। सभापतीपद मिळाल्याने या प्रभागाचा कायापालट होईल अशी आशा नागरिकांना होती, मात्र पहिल्याच पावसाने या दाव्यामध्ये हवा काढून घेतली आहे। कोट्यावधी रुपये खर्च करून तयार करण्यात आलेल्या रस्त्यांची पहिल्याच पावसात चाळण झाली। या प्रभागाची ओळख मेडिकल हब म्हणून आहे आणि येथे मोठ्या प्रमाणात नामांकित रुग्णालये आहेत, मात्र सध्या या रस्त्याची अवस्था एवढी दयनीय झालेली आहे की रुग्णांना आपला जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतो आहे। दुचाकी असो वा चारचाकी खड्ड्यांमधून जाताना रुग्णाची अवस्था आणखीनच बिकट होते। रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच रुग्ण शेवटची घटका मोजेल की काय, अशी भीतीदायक परिस्थिती येथे निर्माण झाली आहे। कोट्यावधींचा निधी खर्च होऊनही रस्त्यांची अवस्था झाल्याने या कामामध्ये मोठ्या प्रमाणावर अर्थपूर्ण व्यवहार झाल्याचा संशय नागरिकांमधून व्यक्त होतो आहे। नवख्या लोकप्रतिनिधींना संधी देऊन आपण चूक तर केली नाही ना, असा सवाल आता प्रभागातील जनता जाहीरपणे विचारत आहे। आता तरी महापालिका प्रशासन आणि संबंधित सभापती या समस्येकडे गांभीर्याने लक्ष देतील का, की जनतेला अशाच खड्ड्यात घालतील, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। मी डॉक्टर इक्बाल दामोळे, गेले 35 वर्ष माझं हॉस्पिटल आर्फा हॉटेल रोड या रस्त्यावर आहे। काही दिवसापूर्वी इथे खड्डा ड्रेनेजसाठी खोदला गेला, त्यानंतर जी माती निर्माण झाली त्याच्यामुळं आता पावसाळ्यात खूप त्रास व्हायला लागला आहे। या रोडवर सर्जरीचे हॉस्पिटल आहेत, ऑर्थोपेडिक आहेत, बाळंतपणाचे हॉस्पिटल आहेत आणि या हॉस्पिटलमध्ये येणारे रुग्ण वयस्कर असतात, गरोदर असतात, त्यामुळे त्यांना चालत येणं अतिशय अवघड असतं। आता इथं रस्ता एवढा घसरडा झाला आहे की रिक्षावाले पण इकडे यायला तयार नाही आहेत। त्यामुळे ते एकतर रहमतुल्लाच्या कॉर्नरला सोडतात किंवा चिवटे कॉर्नरला सोडतात। तिथनं पेशंट चालत आणण्याचं म्हणजे खूप अवघड आहे आणि हे गेले 15 दिवस चालू आहे। चिवटे कॉर्नरला तर पाणी साचतं आणि रहमतुल्लाच्या तिथनं आलेला रोड पूर्ण घसरडा झालेला आहे। केम्ब्रिजची मुलं सकाळी इथून सायकलवरून जातात, ते पडतात, पेशंट पडतात। आता परवा डिलिव्हरीचा पेशंट आला, रहमतुल्लाच्या कॉर्नरला रिक्षावाल्याने सोडलं, आम्ही स्ट्रेचरवरनं त्याला घेऊन आलो। स्ट्रेचरवर घेणारी माणसं पण 2 धरणारी, त्यांचा पण पाय स्लिप झाला, त्या पाय स्लिप झाला, पेशंट पडला असता तर किती पाय पडला असतं। या सगळ्या गोष्टी याच्यावर सगळ्यांनी लक्ष घालावं आणि हे रोड लवकरात लवकर करून द्यावं ही विनंती आहे। हा महापालिकेनं DPTC मधून हा ट्रेमिक्स रस्ता केला। या रस्ता सुरू करायच्या वेळेला मी आंदोलन केलेलं होतं आणि त्या आंदोलनाच्या वेळी सरकारी कामात अडथळा आणला म्हणून माझ्यावर गुन्हा दाखल झालेला होता। त्यानंतर हा रस्ता चिवटे हॉस्पिटलपर्यंत धरलेला होता, पण चिवटे हॉस्पिटलपर्यंत न करता हा नईम शेख यांच्या हॉस्पिटलपर्यंत करून रस्त्याची लेवल व्यवस्थित नसल्यामुळं चिवटे हॉस्पिटल समोर चढ आणि त्याच पद्धतीनं नईम शेखच्या इथं रस्ता उंच झालेला असल्यामुळं त्या इथं आता सध्या काय परिस्थितीतून लोक जात आहेत, वाहनं जाता येत आहेत हे तुम्ही बघा। ह्या शासनाच्या भोंगळ कारभाराविरोधात मी मिरज कोर्टात केस सुद्धा दाखल केलेली आहे, ती केस चालू आहे आणि आज या महापालिकेच्या अशा कारभारामुळं लोकांना नाहक त्रास होतोय। कित्येक अपघात या 4-5 दिवसात झालेले आहेत। त्याच पद्धतीनं चिवटे हॉस्पिटल ते शासकीय जे आपलं जनावरांचा दवाखाना आहे, इथंपर्यंत सुद्धा काय परिस्थिती आहे ह्या महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी
इथं निवडून आलेल्या नगरसेवकांनी इथं येऊन बघावं. आज या प्रभाग क्रमांक 7 मधल्या जाणाऱ्या या रोडवर नागरिकांची वाहनांची काय परिस्थिती होते ती पाहावी व ताबडतोब हा रस्ता दुरुस्तीस मुरमीकरण किंवा डांबरीकरण करावं एवढी माझी विनंती आहे. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, मिरज.